नमस्कार. पुन्हा एकदा माहिती तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आता नवीन माहिती एक समोर येत आहे की शासनाने पीक कर्ज थकबाकीदारांची नवीन यादी मागवली आहे. कर्जमाफीसाठी हे शेतकरी होणार आता अपात्र. काही शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक पीक कर्ज थकवत असल्याच्या तक्रारी आल्याने राज्य शासनाने 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीतील लाभार्थी व सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकबाकीदारांची यादी मागवली आहे. शासकीय पातळीवरील हालचाली पाहता वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी लाभ मिळण्याची शक्यता आता धूसर बनली आहे. राज्य शासनाने सप्टेंबर 2025 अखेर थकबाकीदार खातेदारांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी तर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली आहे. 2 दिवसात कर्जमाफीची घोषणा होणार असून 2019 मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व आत्ताची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील थकबाकीदार शेतकऱ्यांची तपशीलावर माहिती नमुन्यात भरून देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा बँक शाखा निरीक्षक, विभागीय अधिकारी आणि विकास संस्थेच्या सचिवाकडे ही माहिती मागवली आहे. युती सरकारच्या काळात राबवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील 21,000 थकबाकीदार होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफी योजनेतील लाभार्थी संख्या तब्बल 32,000 झाली. आता हा आकडा वाढत असून तेच शेतकरी कर्जमाफी लाभ घेत असल्याच्या तक्रार राज्य पातळीवरून आल्या आहेत. त्यामुळे शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी चाळण लावले आहे. अचूक व पडताळणी केलेली माहिती द्या. सहकार आयुक्ताच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती सादर करायची असल्याने अचूक व संपूर्ण पडताळणी केलेली माहिती देण्याची सूचना सहकार विभागाने जिल्हा बँकेला दिल्या आहेत. विकास संस्था देणार शेरा. संबंधित संस्थांनी विहित नमुन्यात माहिती भरून उपलब्ध करून द्यावी. तसेच शेरा स्तंभामध्ये संबंधित खातेदार हा जाणीवपूर्वक कर्ज बुडवणार आहे अथवा नाही याबाबत उपलब्ध नोंदी वस्तुनिष्ठ व संस्थेच्या अभिलेखाच्या आधारे खातरजमा करून स्पष्ट अभिप्राय नमूद करावा, असे आदेश बँकेने दिले आहेत. आता यापूर्वी झालेल्या कर्जमाफीचा कसा लाभ झाला? आता योजना पाहू. छत्रपती शिवाजी महाराज योजना थकबाकीदार 21,560, कर्जमाफी 87,61,00,000. महात्मा फुले ज्योतिराव फुले योजना थकबाकीदार 32,553, कर्जमाफी झाली होती 61,164,63,00,000. तर आता तुम्ही जर थकबाकीदार असाल तर आता नवीन नियमाप्रमाणे शासन पीक कर्ज थकबाकीदार यादी मागवली आहे. त्या नियमाप्रमाणे तुम्हाला कर्जमाफी होईल. आणि आनंदाची बातमी अशी की येत्या 2 दिवसातच कर्जमाफीची घोषणा केली जाईल. तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. असेच माहिती मी तुमच्या